नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात क्षणमोहाचा काळ प्रीतीचा या कथेचा भाग 5. पुण्यातील ओरियन ग्रुपच्या मुख्यालयात सकाळची वेळ म्हणजे जणू एखाद्या युद्धाची तयारी असायची. तिथे 9 वाजले की घड्याळाच्या काट्यांसोबत लोकांच्या हालचालीही कमालीच्या वेगवान व्हायच्या. पण खरा उन्माद तेव्हा सुरू व्हायचा जेव्हा अमय जहागीरदारची काळी मर्सिडीज ऑफिसच्या पोर्चमध्ये येऊन थांबायची. अमेय जेव्हा गाडीतून उतरून कोटची बटणं लावत थेट प्रायव्हेट लिफ्टकडे जायचा, तेव्हा संपूर्ण मजल्यावर एक प्रकारची विद्युत लहर पसरल्यासारखी हालचाल व्हायची. अमेयची कामाची पद्धत अत्यंत टोकदार आणि शिस्तबद्ध होती. त्याच्या शब्दकोशात चूक किंवा बघूया या शब्दांना थाराच नव्हता. साक्षीने आपल्या नवीन केबिनमध्ये बसून अमेयच्या प्रत्येक कृतीचं बारीक निरीक्षण करायला सुरुवात केली होती. तिला आता जाणवू लागलं होतं की अमेय हा केवळ एक कंपनीचा मालक नव्हता, तर तो एक प्रचंड मोठा व्हिजनरी होता. जेव्हा तो बोर्डरूम मध्ये प्रेझेंटेशन द्यायला उभा राहायचा, तेव्हा समोर बसलेले मोठ्या कंपन्यांचे वयाने मोठे असलेले सीईओ देखील मंत्रमुग्ध होऊन त्याला ऐकायचे. त्याची शब्दांची फेक, त्याच्या आवाजातील कमालीचा आत्मविश्वास आणि क्लिष्ट तांत्रिक विषयांवरील त्याची जबरदस्त पकड पाहून साक्षीला त्याचं प्रचंड आकर्षण वाटू लागलं. तिने आजवर पाहिलेल्या जगापेक्षा हे जग कितीतरी पटीने शक्तिशाली आणि प्रभावशाली होतं. एके दिवशी दुपारी अमेयने साक्षीला काही महत्वाच्या फाईल्स घेऊन त्याच्या केबिनमध्ये बोलावलं. ती आत गेली तेव्हा अमेय युरोपमधील एका मोठ्या इन्व्हेस्टर ग्रुपशी कॉन्फरन्स कॉलवर चर्चा करत होता. अमेय इतक्या सफाईदारपणे आणि अस्सल लिखितपणे इंग्रजी सोबत काही फ्रेंच शब्दांचा वापर करत होता की साक्षी अक्षरशः भारावून गेली. तो केवळ बिझनेस करत नव्हता, तर तो समोरच्याला आपल्या विचारांच्या जाळ्यात ओढत होता. कॉल संपल्यावर अमेयने खुर्चीत मागे रेलून घेतलं आणि समोर उभ्या असलेल्या साक्षीकडे रोखून पाहिलं. साक्षी, तुला माहितीये या जगात सर्वात महागडी गोष्ट काय आहे? अमेयने अतिशय शांत स्वरात विचारलं. साक्षी थोडी गोंधळली. तिने विचार करून उत्तर दिलं, पैसा किंवा कदाचित दुर्मिळ हिरे. अमेयच्या ओठांवर एक उपरोधिक हसू उमटलं. नाही, या जगात सर्वात महागडी आणि दुर्मिळ गोष्ट म्हणजे परफेक्शन. लोकांना वाटतं की मी खूप कडक आहे, मी लोकांशी निष्ठुरपणे वागतो, पण मी फक्त परिपूर्णतेचा आग्रह धरतो. लक्षात ठेव, जर तुझं काम 99% बरोबर असेल तर माझ्यासाठी ते 100% चुकीचं आहे, कारण त्या उरलेल्या 1% अख्खा डोलारा कोसळू शकतो. अमेयचे हे विचार साक्षीला थक्क करून गेले. आजवर नर्मदा सदनमध्ये तिला हेच शिकवलं होतं की मनापासून प्रयत्न करणं महत्वाचं असतं. पण अमेयने तिला एका क्षणात एक नवीन धडा दिला होता की प्रयत्नांना किंमत नसते, फक्त रिझल्ट महत्वाचा असतो. अमेयच्या त्या आलिशान केबिनमध्ये, तिथल्या त्या महागड्या अत्तराच्या सुगंधात आणि त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्वात साक्षीला एक वेगळंच ग्लॅमर जाणवू लागलं. तिला वाटलं हेच ते खरं जग आहे जिथे आपल्याला पोहोचायचं आहे. इथे फक्त बुद्धिमत्ता नाही, तर पॉवर आणि स्टेटस सुद्धा आहे. त्या रात्री जेव्हा ती घरी परतली, तेव्हा तन्मय नेहमीप्रमाणे आपल्या बँकेतील एका साध्या रिकव्हरी केसबद्दल सांगत होता. तन्मयचं ते बँकिंगचं साधं जग, त्यातली ती छोटी छोटी माणसं आणि त्यांच्या साध्या समस्या आता साक्षीला थोड्या आउटडेटेड आणि कंटाळवाण्या वाटू लागल्या होत्या. तिला अमयच्या त्या हाय प्रोफाईल जगाचा उन्माद चढू लागला होता. अमयची ती मॅजिक तिच्या मध्यमवर्गीय मूल्यांना हळूहळू पुसून टाकत होती आणि तिला एका अशा स्वप्नवत प्रवासाला घेऊन जात होती जिथे तिला फक्त यश आणि परफेक्शन दिसत होतं. ओरियन ग्रुपमध्ये काम करताना साक्षीला आता वेळेचं भान उरलं नव्हतं. रात्रीचे 9-10 वाजू लागले तरी ती आपल्या लॅपटॉप समोर बसून आकडेमोड करत असायची. अमेय जहागीरदार अनेकदा स्वतः केबिनमध्ये येऊन थांबायचा आणि साक्षीच्या कामात सूक्ष्म सुधारणा सुचवायचा. त्याच्या या वैयक्तिक लक्ष देण्यामुळे साक्षीला आपण कोणीतरी स्पेशल आहोत, अमेयच्या टीम मधील सर्वात महत्वाचा दुवा आहोत असं वाटू लागलं होतं.
हा तोच काळ होता जेव्हा अमयच्या प्रवाहाचा एक अदृश्य रेशमी पाश तिच्या भोवती आवळला जात होता. एके दिवशी ऑफिसचं काम संपल्यावर अमयने तिला ऑफिसच्याच अतिशय आलिशान अशा एक्झिक्युटिव्ह कॅफेमध्ये कॉफीसाठी नेलं. तिथल्या काचेच्या भिंतीतून पुण्याच्या रात्रीचा झगमगाट स्पष्ट दिसत होता. अमयने कॉफीचा घोट घेतला आणि अतिशय संयमित स्वरात विचारलं, साक्षी, तुझी आकडे पाहण्याची एक विशेष नजर आहे. तू आकडे फक्त वाचत नाहीस तर त्यामागचा बिझनेस समजून घेतेस. पण एक गोष्ट विचार, नर्मदा सदनच्या त्या जुन्या गल्लीत त्या मध्यमवर्गीय वातावरणात राहून तू तुझं खरं टॅलेंट वाया घालवतेस असं तुला प्रामाणिकपणे नाही वाटत? अमयचा हा प्रश्न साक्षीच्या काळजात कुठंतरी खोलवर टोचला. तिला तिचं घर, तिथली माणसं आणि नर्मदा सदनची ती जुनी संस्कृती आठवली. पण दुसऱ्याच क्षणी अमयच्या नजरेतलं ते कौतुक आणि विश्वासाने तिला सुखावलं. अमयने तिला एका नवीन आलिशान लाईफस्टाईलची स्वप्न दाखवायला सुरुवात केली होती. तो तिला सांगायचा की कशा प्रकारे ती लंडन किंवा सिंगापूर सारख्या जगातील मोठ्या आर्थिक केंद्रांमध्ये ओरियनचं नेतृत्व करू शकते. अमयच्या त्या शब्दांनी साक्षीच्या मध्यमवर्गीय महत्वाकांक्षेला जणू पंख फुटले होते. त्या रात्री जेव्हा साक्षी उशिरा घरी आली तेव्हा नर्मदा सदनमध्ये शांतता होती. तन्मय नेहमीप्रमाणे गॅलरीत बसून गिटारवर एखादी जुनी धून वाजवत तिची वाट पाहत होता. साक्षीला पाहताच त्याने गिटार बाजूला ठेवली आणि चेहऱ्यावर हसू आणून म्हटलं, साक्षू, आज खरंच खूप उशीर झाला ग. जेवण गार झालंय, पण तू हातपाय धुवून ये, मी वाढतो तुला. तन्मयचा हा साधेपणा, त्याची ती काळजी आज साक्षीला हवीविषयी वाटण्याऐवजी जाचू लागली होती. तिच्या डोक्यात अजूनही अमयचे ते ग्लोबल विचार आणि त्या कॅफेमधलं ते पॉश वातावरण फिरत होतं. तन्या, रोज रोज तेच जेवण, तीच साधी माणसं आणि तीच जुनी गॅलरी. तुला कधी कंटाळा नाही येत का रे? जग किती वेगाने पुढे निघून गेलंय आणि आपण आपण अजूनही याच जुन्या गोष्टींमध्ये, याच खुळचट समाधानात अडकलो आहोत. साक्षीने एका दमात चिडून विचारलं. तन्मयच्या हातातील जेवणाचं ताट क्षणभर थरथरलं. त्याने गिटार खाली ठेवली आणि तो शांतपणे तिच्याकडे पाहू लागला. जग पुढं गेलंय साक्षू, मान्य आहे, पण आपली मुळं तर याच जमिनीत, याच संस्कारात आहेत ना. तुला काय झालंय आज? तुझा सूर एवढा का बदललाय? काही नाही झालं. मला फक्त आता जाणवलंय की मला आयुष्यात काहीतरी खूप मोठं करायचंय, जे तुला किंवा इथल्या कोणालाच कदाचित कधीच समजणार नाही. तुझ्यासारखं फक्त साध्या सुखात, दोन वेळच्या जेवणात आणि या जुन्या गिटारमध्ये समाधान मानायला मला आता जमणार नाही. असं म्हणून साक्षी रागाने आतल्या खोलीत निघून गेली. तन्मय तिथेच अंधारात सुन्न होऊन उभा राहिला. गॅलरीतील जुईचा सुगंध अजूनही तसाच दरवळत होता, पण साक्षीच्या मनात आता अमयच्या जगाचा मोह रुजू लागला होता. तो एक क्षणमोहाचा होता, ज्याने तन्मय आणि साक्षीच्या नात्यात एक अदृश्य पण अतिशय मजबूत भिंत उभी केली होती. तन्मयला जाणवलं की तो ज्या निरागस साक्षीला आजवर ओळखत होता, ती आता अमयच्या ग्लॅमरस कचाट्यात सापडून हळूहळू बदलत चालली आहे. क्रमशः. लेखिका वेदा. श्रोतेहो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.